नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अधिक महिना सुरू आहे आणि येणाऱ्या काही 2 दिवसातच अधिक महिना संपणार आहे. 14 जून ही ती तारीख आहे ज्या दिवशी अधिक महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि मग पुढचा अधिक महिना 3 वर्षांनी येईल. म्हणून आता तुमच्याकडे फक्त 2 दिवस आहेत अधिक महिन्याची पूजा अर्चना आणि अधिक फळ प्राप्त करून घेण्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 14 तारखेला म्हणजे अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी जी अमावस्या येणार आहे त्या अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी देवपूजा आपण जेव्हा करतो त्या देवपूजेच्या वेळेस अगरबत्ती दिवा लावून देवघरासमोर बसून तुम्ही हा मंत्र 21 वेळेस बोलायचा आहे. या मंत्र जपाने घरातील सर्व अशुभ शक्ती, अशुभता, नकारात्मकता, वाईट शक्ती, तुमच्या ज्याही अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी, संकट, समस्या, ज्याही त्रासदायक गोष्टी तुमच्यासोबत सुरू आहेत त्या सर्व दूर होतील. तर मित्रांनो, नक्की आठवणीने 14 तारीख लक्षात ठेवा. अधिक महिन्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी सकाळी हा मंत्र जप करायचा नाही, कारण 14 तारखेला दुपारी 12-12:30 नंतर अमावस्या सुरू होणार आहे. तर तुम्ही संध्याकाळीच जेव्हा अमावस्या असेल तेव्हाच देवपूजेच्या वेळेस देवघरासमोर बसून या मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो, हा मंत्र जप मनापासून श्रद्धेने विश्वासाने करायचा आहे. आणि तुम्हाला ज्या कामात अडथळे येत होते, घरात सतत वादविवाद होता, पैसा टिकत नव्हता, मनावर अनामिक ताण तुम्हाला वाटत होता, ते सगळं आता दूर होणार आहे. म्हणून 14 जूनच्या दिवशी संध्याकाळी या मंत्राचा जप करायला अजिबात विसरायचं नाही. मित्रांनो, तसा तर हा महिना विष्णूला समर्पित असतो. विष्णूची पूजा या महिन्यात करण्यात येते. परंतु आजचा जो मंत्र आहे तो मंत्र आहे महादेवाचा. अमावस्याच्या दिवशी या अधिक महिन्यात जी अमावस्या येत आहे त्या दिवशी तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र म्हणजे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात. या मंत्राचा जप 21 वेळेस, हा रुद्र गायत्री मंत्र आहे, याचा जप 21 वेळेस 14 तारखेला अधिक महिन्याच्या या अमावस्याच्या दिवशी नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.